त्या गावचे नाव होते मंगरूळ. एकेकाळी ते गाव संपन्न होते, तेथे जणू सर्व मंगले होती. परंतु आज काय आहे? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसे तरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकी मोडकी घरे दिसतात. गाव पाहून वाईट वाटते. त्या गावचा जुना इतिहास आठवून डोळे भरून येतात. परंतु साऱ्या हिंदुस्थानाचेच असे नाही का झाले? किती रडणार आणि रडून काय होणार? त्या गावात एक बाई होती. ती विधवा होती. लहान लहान मुले घरात होती. परंतु करते माणूस घरात कोणी नव्हते. सारी त्या मातेवर जबाबदारी होती. काही शेतीवाडी होती. एक लहानसा मळा होता. ती बाई घरी शेती करी, शेजारी पाजारी मदत करीत. कोणी नांगर देत, कोणी बैलांची जोडी 2 दिवस देई. तिचा संसार साजरा करीत. परंतु सावकारीचा साप तिच्या संसारात शिरला होता. जेथे हा साप शिरतो तेथे सत्यानाश होतो. हा साप प्रथमच घरात शिरू देऊ नये. परंतु एकदा घरात आला म्हणजे त्याचा विळखा निघता निघत नाही. त्याचा दंश टळत नाही. मग मेल्याशिवाय सुटका नाही. त्या बाईचा नवरा मेल्यावर सावकार काही दिवस शांत होता. बाईचा मोठा मुलगा सज्ञान केव्हा होतो त्याची तो वाट पाहत होता. शेवटी आनंदा वयात आला. सज्ञान झाला. सावकाराचे हस्तक त्या गावात होते. एके दिवशी सावकार गावात आला. आनंदाला बोलावणे गेले. सावकार गोड बोलत होता. त्याच्या ओठांवर साखर होती, पोटात जहर होते. सावकार म्हणाला, आनंदा, तू आता मोठा झाला आहेस. आईला मदत करतोस की नाही? आनंदा म्हणतो, मदत नाही करीन तर पाप होईल. आम्हाला तिने काबाड कष्ट करून पोसले, लहानाचे मोठे केले. मी स्वतः मोठ धरतो, मळा करतो. सावकार म्हणतो, तुझा बाप फार देव माणूस होता. त्याची नियत चांगली. त्याला मी कधी नाही म्हणत नसे. रात्री बेरात्री आला तरी त्याला पैसे देत असे. आनंदा म्हणतो, थोर आहात तुम्ही. सावकार म्हणतो, हे बघ आनंदा, तुम्ही लहान होतात म्हणून आजपर्यंत मी बोललो नाही. म्हटले तुझ्या आईला का त्रास द्यावा. परंतु तू आता मोठा झालायस. तुझ्या वडिलांनी पैसे घेतले होते. आज पुन्हा नव्याने कागद करू. ही लिहून ठेवली आहे प्रॉमिसरी. सही कर म्हणजे झाले. आनंदा म्हणतो, सही मला येत नाही. शाळेत कोणी घातलेच नाही. सावकार म्हणतो, बरे अंगठा कर पुढे. त्याला शाई लावून येथे उठव. आनंदा तयार होईना. परंतु सभोवतालच्या मंडळींनी दे अंगठा सावकारला का फसवेल असे सांगून आनंदाचा अंगठा घेतला. आनंदास सुपारी फोडून देण्यात आली. त्याच्या पुढे विडी फेकण्यात आली. आनंदा म्हणाला, मी विडी ओढत नाही. ती लहानशी गोष्ट आनंदा घरी बोलला नाही. अंगठ्याला लागलेली ती शाई सारा संसार बुडविल असे त्याच्या मनातही नव्हते. ती काळी शाई म्हणजे काळ सर्पाचे जहरच होते. ती काळी शाई म्हणजे सारी कृष्ण कारस्थाने होती. परंतु अकपट आनंदाला काय माहिती? प्रेमळ मातेच्या संगतीत वाढलेलं ते पोर, त्याला जगातील छक्के पंजे माहीत नव्हते. 2-4 महिने गेले आणि घरी बेलीफ आला. आनंदाला समन्स लागले. सावकाराने फिर्याद केली. आनंदाच्या बापाने 200 रुपये घेतले होते. आनंदाची आई म्हणाली, त्यांनी 100 रुपये तर देऊन टाकले होते व मला वाटते की सारे देणे त्यांनी चुकते केले. कारण मरताना म्हणाले होते, कोणाचे देणे लागत नाही, तुम्ही सुखाने कष्ट करावं राहा. कुठले आले हे देणे? मरताना का मनुष्य खोटे बोलेल? ती अनाथ माता सावकाराकडे गेली. माझ्या मुलांची भाकर ओढू नका. कोण आहे माझ्या मुलांना? कोठे जातील ती? किती तिने सांगितले. सावकाराचे गुमास्ते हसत होते. एक जण म्हणाला, अगं बाई, हा व्यवहार आहे. व्यवहारात का दया माया असते? कोर्ट कचेरीत का डोळ्यातील पाणी उपयोगी पडते? तेथे शाहीचे काम, हिशोबाचे काम. सावकारांनी सारी शेतीवाडी जप्त केली. आता लिलाव होणार होता. आनंदाचा आनंद असताच गेला. त्याची भावंडे रडू लागली. माता लाचार झाली. तिने आपली लहान मुले घेऊन सावकाराकडे गेली. मुलांना सावकाराच्या पायावर घालून म्हणाली, यांच्याकडे पहा हो जरा. तो 1.5-2 बिघ्यांचा मळा तरी ठेवा, बाकी सारे घ्या. पोरांना तरी तेवढा तुकडा ठेवा. पदर पसरते दादा. सावकाराला का दया आली? मुसळाला का अंकुर फुटतो? रक्ताला चटावलेला वाघ का दया करतो? त्याने सारे घशात घातले. लिलावात कोण बोलणार? तोच बोलणार. माती मुलाने सोन्यासारखी शेती गेली. ती माता व तिची मुले मजूर झाली. ती माता एके दिवशी माझ्याकडे आली व म्हणाली, काँग्रेसचे सरकार आहे म्हणतात, माझे शेत परत मिळेल का? 1.5 बिघ्याचा मळा तरी मिळेल का? पोरांना आधार होईल. मी म्हटले, कर्ज बिल येणार आहे, परंतु जुन्या हुकुमनाम्याची फेर तपासणी होईल की नाही देव जाणे. शेतकऱ्यांची मूळची शेते त्यांना परत मिळावी असा कायदा केला पाहिजे, परंतु तसा आज करता येणार नाही.
त्यासाठी झगडावे लागेल. एक दिवस मात्र असा उजाडेल की ज्या दिवशी किसानांची शेती त्यांना परत मिळेल. त्या मातेच्या तोंडावर आशा फुटली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती म्हणाली, 10 वर्षांनी का होईना, परंतु मला परत मिळव. मी मेले तरी मुलांना होईल. 10 वर्षांनी तरी मिळेल ना. गोष्ट समाप्त.